रेल्वे स्टेशनवर 10 वर्ष वाट पाहणारी मुलगी. काल्पनिक कथा भाग 1. रात्रीचे 11:30 वाजले होते. मुसळधार पाऊस पडत होता. स्टेशनवर फक्त काही प्रवासी उरले होते. मी त्या रात्री शेवटची गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभा होतो. अचानक माझं लक्ष एका लहान मुलीकडे गेलं. वय जास्तीत जास्त 10 वर्ष असेल. तिने फाटका निळा फ्रॉक घातला होता. एका हातात जुनी बाहुली आणि दुसऱ्या हातात एक छोटी कापडी पिशवी. ती सतत रेल्वे रुळाकडे पाहत होती. गाडी आली, गाडी गेली, पण ती तिथून हलली नाही. मी जवळ गेलो. "बाळा, तू कोणासोबत आली आहेस? " ती माझ्याकडे पाहून शांतपणे म्हणाली, "बाबा येतील. " मी हसलो. "कुठे गेलेत तुझे बाबा? " ती म्हणाली, "तिकीट काढायला. " मला वाटलं थोड्या वेळात तिचे वडील येतील, पण अर्धा तास गेला. कोणीच आलं नाही. स्टेशन मास्तरांनी मला हळूच सांगितलं, "साहेब, ही मुलगी आज सकाळपासून इथे बसली आहे. " मी चकित झालो. "सकाळपासून? " "हो. काही खात नाही, काही मागत नाही. फक्त एवढंच म्हणते, 'बाबा येतील. ' मी तिला चहा आणि बिस्किटं दिली. ती म्हणाली, "बाबा आल्यावरच खाईन. " त्या निरागस शब्दांनी माझं मन भरून आलं. मी तिच्याजवळ बसलो. "तुझं नाव काय? " ती म्हणाली, "आर्या. " "गाव? " ती डोकं हलवत म्हणाली, "माहीत नाही. " "आई कुठे आहे? " ती शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी पुन्हा काही विचारलं नाही. रात्र झाली. शेवटची ट्रेनही निघून गेली. स्टेशन पूर्ण शांत झालं. फक्त पावसाचा आवाज आणि त्या मुलीच्या डोळ्यातली वाट पाहणारी आशा. मी स्टेशन मास्तरांना म्हटलं, "मी पोलिसांना फोन करतो. " ते म्हणाले, "केलाय. मिसिंगची तक्रारही तपासली, पण या मुलीबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. " तेवढ्यात आर्या तिच्या पिशवीतून एक जुना कागद काढते. ती म्हणते, "बाबांनी दिलाय. " मी कागद उघडला. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, "आर्या, मी परत येईपर्यंत इथून अजिबात हलू नकोस. " खाली सही होती, "बाबा. " मी तारीख पाहिली आणि माझ्या अंगावर काटा आला. कारण त्या कागदावरची तारीख होती 15 जून 2016. मी पुन्हा तारीख पाहिली. आजची तारीख होती 15 जून 2026. म्हणजे 10 वर्ष झाली होती. हे कसं शक्य होतं? समोर बसलेली मुलगी अजूनही 10 वर्षांचीच दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर काळाचा एकही ठसा नव्हता. मी घाबरलो. स्टेशन मास्तर माझ्याकडे पाहत म्हणाले, "तुम्हालाही तारीख दिसली ना? " मी थरथरत मान हलवली. ते हळू आवाजात म्हणाले, "ही गोष्ट साधी नाही. " आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पुढील पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.